तर पुढील 3 दिवस रत्नागिरीला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जगबुडी नदी इशारा पातळीवर पोहोचली आहे। बळीराजामध्ये समाधानाचं वातावरण आता निर्माण झालंय। याचाच आढावा घेतला आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी। पाहूयात। रत्नागिरीमध्ये सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे। मी आता आहे चिपळूण तालुक्यातल्या कामते धरणामध्ये आणि तुम्ही माझ्या उजव्या बाजूला बघाल तर हे कामते धरण आहे आणि हे या कामते धरणाचा जो सांडवा आहे तो ओसंडून वाहत आहे। खरं तर जिल्ह्यातल्या सर्वच नदी नाल्या ते ओसंडून वाहत आहेत किंवा मग स्थानिक प्रशासनाने सांगितलेलं आहे की नदीकाठची जी लोक आहेत किंवा मग धरणाचे जी लोक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा म्हणून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर बळीराजाला आनंदाची बातमी अशी आहे की जवळजवळ 50 ते 60% शेतीची कामं पूर्ण झालेली आहेत। त्यामुळे बळीराजाही सुखावलेला आहे। पाऊस समाधानकारक आहे। यंदा पाऊस समाधानकारक झाल्यामुळे कुठेतरी बळीराजाची जी शेती आहे खरं तर कोकणातील मुख्य पीक भात पीक आहे आणि ते भात पीक सध्या भात पिकाला सुरूचे दिवस आले आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मागच्या महिन्यामध्ये भात पीक धोक्यात आलं होतं, मात्र पाऊस समाधानकारक झाल्यामुळे कुठेतरी आता बळीराजाही सुखावलेला आहे। एकंदरीत काय तर रत्नागिरीतील सर्वच धरणं आहेत ती भरलेली आहेत। धरणाचे जे सांडवे आहेत तेही अगदी ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खेडमधली जी जगबुडी नदी आहे ती इशारा पातळीवर वाहत आहे। एकंदरीत संपूर्ण जिल्ह्यातल्या ज्या नद्या नाल्या आहेत ते ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, लोकशाही मराठी, चिपळूण, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।